इथं ना थर्मोकॉल हे मुलं जमा करतात आणि ज्या प्रकारे सर्फिंग केले जाते तसं ते सर्फिंग कायाकिंग हे जे प्रकार आहेत तसं ते त्या थर्मोकॉलवर वाहत वाहत खाली येतात. आणि आमचे मित्र निलेश झवर जे बरंच ॲक्टिवली याच्यात काम करत आहे, त्यांनी असा एक साधा प्रश्न विचारला आहे की हे आपण का नाही करू शकत, म्हणजे हे पाणी स्वच्छ करून सगळ्याच मुलांना ते करता येईल अशी ही नदी स्वच्छ का नाही करू शकत आपण. याच्यासाठी बाहेरच्या देशांमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलं होतं. इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे काय की जी नदी आहे ती स्वच्छ ठेवली जाते, ॲक्सेसिबल ठेवली जाते, तिच्यातली घाण किंवा जे केमिकल त्यात मिसळलं जाते ते कमी केलं जातं. मुलांमध्ये हे गुण अंगभूत असतात. म्हणजे तुम्ही विचार करा, आता हे स्लममध्ये राहणारे मुलं आहे, यांच्या शिक्षणाचे वांदे आहेत, पण तरी यांना हे सगळं करता येतं एकदम स्किलफुली. कोणी यांना शिकवलेलं नाही आहे. हे बघा, आपल्याकडे का नाही मग सर्फर्स तयार होत? कारण आपल्या नद्याच घाण आहेत, आपले समुद्रकिनारे घाण आहेत, आपले जितक्या वॉटर बॉडीज आहेत त्या सगळ्या खूप खराब झालेल्या असतात. किती स्किलफुली करतायत बघा. काय आहे त्यांच्याकडे रिसोर्सेस, हे कचऱ्यातनं वाहून आलेलं आहे तरी ते करतायत. त्यांच्या जीवाला नक्की धोका आहे इथं, पण आमचा मुद्दा हा आहे की मुलांमध्ये स्किल्स असतात, त्यांना हे सगळं करायला आवडतं. हे बघा, तर आपण तशी नदी का नाही डेव्हलप करू शकत?